नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुन समोर पूर्णा आजींच्या आता या स्मृतिवंशामुळे म्हणजे त्यांना काही आठवत नसल्यामुळे एक खूप मोठं संकट येऊन उभं राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्जुनला साक्षीचा पत्ता सुद्धा सापडणार आहे. कसं कसं काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता इकडे सायली आणि अर्जुन हे नवरा बायको असल्यामुळे आता सायली आणि अर्जुन हे दोघंजण सततच एकमेकाच्या बरोबर असतात. सायली आणि अर्जुन सारखे सारखे एकमेकाच्या जवळ आहे, एकमेकाबरोबर बोलतायत, मजामस्ती करतायत. हे सगळं काही आता पूर्णा आजी बघत असते, ऑब्झर्व करत असते, नोटीस करत असते. आता हे सगळं बघून पूर्णा आजीला राग येतो आणि मग पूर्णा आजी आता अर्जुनला आणि सायलीला ओरडते. ती म्हणत असते, तन्वी काय चाललंय हे तुझं आणि अर्जुन तुझं सुद्धा, तुला कळत नाही का? त्यावर अर्जुन सायली आता आश्चर्यचकित होतात. अर्जुन सायली विचारतात, काय झालं, तू अशी का बोलतेस पूर्णा आजी? त्यावर पूर्णा आजी म्हणते, तन्वी अगं तू अश्विनची बायको आहेस. अश्विन तुझ्या समोर बसलाय तरी तू त्याच्या मागे उभी न राहता इकडे अर्जुनच्या मागे का उभी राहिलीस? हे बघ, मला मान्य आहे अर्जुन तुझा लहानपणापासूनचा चांगला मित्र आहे, सलग ठीक आहे, पण एक गोष्ट आता विसरून चालणार नाही की आता अर्जुन नाही तर अश्विन तुझा नवरा आहे. त्यामुळे आता तुझा चांगला बॉन्ड हा त्याच्याबरोबर असला पाहिजे. त्यामुळे आता तू अर्जुनपासून अंतर मेंटेन करायला हवंस, अर्जुनपासून तू लांब राहायला हवंस. मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, आपल्या घरात मुलींना फ्रीडम मिळतो, त्यामुळे तुला हवं तसं तू वागू शकतेस, पण याचा अर्थ असा नाही की तू चुकीच वागशील, कळते ना तुला? मला काय सांगायचं ते तू अर्जुन पासून लांब राहायचं, कळलं का तुला? आता पूर्णाजी अर्जुनला सुद्धा ओरडते आणि म्हणत असते, आणि अर्जुन तू सुद्धा, तुला कळत नाही का दुसऱ्या मुलीबरोबर असं कसं वागू शकतो तू? आणि तसंही सायली सुद्धा आहेस ना? सायलीला हे कळलं तर सायलीला काय वाटेल? सायली आहे कुठे? सायली असायला हवी इथे, तुझ्याबरोबर सायलीला बोलवा. त्याबरोबर मग घरातले सगळे गप्प बसून जातात. त्याबरोबर मग पूर्णा आजी म्हणते, अरे तुम्हाला कळत नाहीये का मी काय बोलते ते? सायलीला बोलवा बरं सायलीला. आता इकडे सायली ही पूर्णा आजीच्या समोर असते आणि तरीही पूर्णा आजी सायलीला बोलवा असं म्हणत असते. आता पूर्णा आजीला कोणीच काहीच उत्तर देत नसतं, कारण उत्तर काय द्यावं हे कोणाला सुचतच नसतं. त्यामुळे आता पूर्णा आजींचा आणखीनच संताप होतो आणि पूर्णा आजी आणखीन मोठ्याने बोलू लागतात, चला झाली का पुन्हा तुमची सुरुवात? काल तुम्हाला तन्वी ओळखता येत नव्हती, तन्वीला तुम्ही सायली म्हणत होतात, आणि आज तन्वी इथे आहे तर सायलीला बोलवा म्हणते, पण तुम्ही सायलीला बोलवत नाही आहात. काय चाललंय काय तुम्हा सगळ्यांचं? तुम्हाला कोणाला माझं ऐकायचं नाहीये की तुम्ही सगळ्यांनी ठरवून टाकलंय या म्हातारीला काही कळत नाही? ही म्हातारी वेडी झाली आहे, म्हातारी झाली म्हणजे हिची अक्कल संपलीय असं काही वाटते का तुम्हाला? आता पूर्णाजी हे एवढं सगळं बोलताना हायपर होते आणि आता तिचा बीपी लो होतो, पूर्णाजीला चक्कर येते. त्याबरोबर मग अश्विन हा ताबडतोब म्हणतो, पूर्णाजी तू जरा शांत हो बरं, हे बघ एवढी चिडचिड तुझ्या तब्येतीसाठी बरी नाहीये पूर्णाजी. आणि मग तो आता पूर्णाला तिकडन तिच्यामध्ये घेऊन येतो आणि मग रूममध्ये आणून तो पूर्णा आजीला बेडवर वरती अलगद झोपवतो आणि तिकडे झोपून मग त्यानंतर तो आता म्हणू लागतो की पूर्णा आजीसाठी आता आपल्याला इंजेक्शन द्यावं लागेल. तिला जेव्हा तिला झोप लागेल तेव्हाच थोड्या वेळानंतर तिला बरं वाटेल. मग अश्विन पूर्णा आजीला एक इंजेक्शन देतो आणि इंजेक्शन दिल्याच्यानंतर तो म्हणत असतो की थोडा वेळ झोपून उठली की तिला बरं वाटेल. त्यानंतर पूर्णा आजी झोपते. घरातले सगळेच अश्विनला विचारतात की पूर्णाजीला नेमकं होते तरी काय? त्यावर मग अश्विन म्हणत असतो की पूर्णा आजीला सायली वहिनी आहे हे लक्षात नाहीये, तिला असं वाटत की ती तन्वी आहे,
पण तिच्या हे लक्षात आहे की तन्वीच अश्विन बरोबर लग्न झालंय. ती प्रियाला पूर्णपणे विसरली. तिच्या डोक्यात प्रिया नावाची मुलगी नाहीच आहे, पण तिच्या डोक्यात आता सायली, वहिनी, तन्वी आहे आणि तन्वी ही माझी बायको आहे हे तिच्या लक्षात आहे. म्हणून ती मगाशी अर्जुन दादाला असं बोलली. आणि नंतर तिच्या हेही लक्षात होतं की सायली, वहिनी, अर्जुन दादाची बायको आहे. म्हणून मग ती सायली, वहिनीला बोलवा, सायली, वहिनीला बोलवा असं बोलत होती. आपण कोणीही तिचं ऐकत नव्हतो असं तिला वाटत होतं आता. अर्थात आपल्याकडे उत्तर देण्यासाठी उत्तर नव्हतं म्हणून आपण गप्प होतो, पण तिला वाटत होतं की आपण तिचे ऐकत नाही आहोत. त्यामुळे ती हायपर झाली. आणि हायपर झालं माणूस की आपोआप बीपी हे शूट होतंच की मालो होतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि तसाच प्रकार घडलाय हल्ली. आता पूर्णा आजीची तब्येत खूपच जास्त नाजूक झालेली आहे. त्यामुळे आपल्याला पूर्णा आजीची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. पदोपदी वेळोवेळी आपल्याला तिला जपावं लागणार आहे. हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवं, नाही म्हणजे पूर्णा आजीची तब्येत आता खूप जास्त नाजूक झाली. तिला ना अगदी छोट्यातला छोटा धक्का सुद्धा पचवता येत नाहीये. त्यामुळे सायली वहिनी, तुला आणि अर्जुन दादाला खरोखर एकमेकांपासून थोडं अंतर ठेवावं लागेल. त्यावर सायली आता म्हणत असते की ठीक आहे अश्विन भाऊजी, आम्हाला दोघांनाही ही जमेल, आम्हाला दोघांनाही झेपेल तितकं आम्ही पूर्णा आजींसाठी जरूर करू. खरं तर मला हे सब ऐकल्यावर खूप जास्त टेन्शन आलंय. नाही म्हणजे काय होईल, कसं होईल हे खरंच काहीच कळत नाहीये. पण आता पूर्णा आजींसाठी सर्व गोष्टी जमवाव्या तर लागतील हे मला माहिती आहे. त्यामुळे जमेल तितकं पूर्णा आजींसाठी करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. आता देवी आई जवळ सायली हात जोडते आणि म्हणत असते की आई, आता तूच काहीतरी मदत कर आणि तूच आम्हा या सर्व संकटातून बाहेर काढ. तूच काहीही कर आणि पूर्णा आजींना लवकरात लवकर सर व आठवायला लागेल असा भाग पडू दे. एकदा का पूर्णा आजींना भूतकाळ आठवू लागला ना की त्यानंतर मग आमचं सगळ्यांचं टेन्शन जाईल असं आता सायली म्हणत असते. त्यानंतर ती अर्जुनला सुद्धा म्हणत असते, अहो, तुम्हाला अश्विन भाऊजी जे बोलतायत ते समजतंय ना? तुम्हाला सुद्धा जमेल ना? पूर्णा आजींसाठी आपल्याला दोघांनाही थोडे दिवस का होई ना पण एकमेकांपासून लांब राहावं लागेल. तुमच्यापासून लांब मी कधीच राहिलेली नाहीये. मला खरंच खूप काळजी वाटते, पण हे सगळं करावं तर लागेल ना? त्याबरोबर मग तिथे बसलेली कल्पना म्हणत असते, सायली, हे बघ, तू काहीही काळजी करू नकोस. पूर्ण आजी जोपर्यंत समोर असतील ना तोपर्यंत तू आणि अर्जुन एकमेकांपासून लांब राहत जा. एकदा का पूर्णा आई त्यांच्या रूममध्ये गेल्या की त्यानंतर मग तुम्ही नवरा बायकोसारखेच राहात. तसंही पूर्णा आई त्यांच्या रूममध्ये झोपणार आहे. त्यामुळे तुला पूर्णा आईंपासून आता फार काही म्हणजे भीती नाहीये. तू त्या झोपल्या की तुझ्या रूममध्ये जाऊन झोपू वगैरे तर शकतेस. आता हे मला मान्य आहे की तुला थोडी तारेवर कसरत करावी लागेल, पण आता ते सर्व मी व्यवस्थित समजून घेईन. मी तुला व्यवस्थित आधार देईन. आपण दोघी मिळून सगळं काही हडल करू. पूर्णा आजींना तू आणि अर्जुन फार वेळा एकत्र दिसणार नाही याची मी काळजी घेईन. त्याबरोबर मग आता हे सगळं काही जेव्हा ती बोलत असते त्यानंतर मग आता अश्विन हा म्हणत असतो, माफ करा मला, खरंतर तर या सगळ्यामध्ये चूक माझी आहे. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मी त्या मुलीला लग्न करून या घरात आणलं आणि म्हणून असं झालं. मी जर वेळेवरती सावरलो असतो, मी जर त्या मुलीवर विश्वासच ठेवला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. सायली वहिनी आणि अर्जुन दादा, तुमची तर मी खास माफी मागतोय. तुम्ही मला एवढं प्रत्येक वेळी समजवून सांगत होतात की नको त्या मुलीशी लग्न करू, नको त्या मुलीशी लग्न करू, ती मुलगी लायकीची नाहीये. पण तरीही मी कधीच तुमचं ऐकलं नाही. उलट मी तुम्हाला चुकीचं ठरवलं आणि मी त्या मुलीबरोबर लग्न केलं. जर मी असं केलं नसतं तर
आज ही सगळी वेळ माझ्यावरती आली नसती, खरंच मी माफी मागतोय. तुमची उलट माझ्यामुळे तुम्हाला दोघांना सुद्धा एकमेकांपासून वेगळं राहायला लागतंय, लांब राहावं लागतंय. आणि त्यात पूर्णा आजीची सुद्धा ही अवस्था झाली. पूर्णा आजीच्या या अवस्थेला सुद्धा सर्वस्वी मीच जबाबदार आहे. मला माहिती आहे. त्यावेळी मग अश्विन रडायला लागतो आणि हात जोडत असतो. तर कल्पना अश्विनच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणत असते, अश्विन, अरे बाळा, रडू नकोस. तुला रडण्याची काही गरज नाहीये. हे बघ, तुझी सुद्धा या सर्वांमध्ये काहीही चूक नाहीये. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या खोटारड्या मुलीने अशी जादू केली होती आपल्या सगळ्यांवरती की आपल्याला तिचं खोट समजतच नव्हतं जाऊ देत. जे झालं ते झालं. उलट तू आता हळूहळू स्वतःला सावर. आणि सायली, अर्जुन, तुम्ही दोघं सुद्धा मला माहिती आहे की एकमेकांपासून लांब राहणं, एकमेकांमध्ये अंतर ठेवणं तुम्हाला सुद्धा खूप अवघड जाणार आहे. पण हा सब काही दिवसांपुरतीचा प्रश्न आहे. पूर्णा आजीवरती सायकॅट्रिस्टच्या गोळ्या सुरू आहेत. त्यामुळे पूर्णा आईला लवकरात लवकर बरं वाटलं. आणि एकदा का पूर्णा आईला बरं वाटलं की त्यानंतर मग हे सगळं झंझट कायमचं संपून जाईल. थोडे दिवस तुम्हाला कळ काढावी लागेल. त्याबरोबर अश्विन हा सुद्धा म्हणत असतो, सायली वहिनी, अर्जुन दादा, मी डॉक्टरांना सांगेन की त्या जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट पूर्णाला देतील आणि पूर्णाई लवकर बरी होईल. त्याबरोबर सायली म्हणत असते, हो अश्विन भाऊजी, आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे नक्की कराल. पण आता बाद झालं उगाच्या उगाच स्वतःला दोष देणं. तुम्ही खूप केलंत आणि आम्ही आहोत ना, आपण सगळे एक कुटुंब आहोत. कुटुंबाच्या एखाद्या अडचणीत सगळ्यांनीच एकमेकांच्या सोबत उभं राहणं कुटुंब म्हणून प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही आता फार विचार करू नका या सर्व गोष्टींचा. तुम्ही निवांत रहा, आराम करा. आणि पूर्ण आजींची तर अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत ना. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो अगदी बरोबर. आणि अरे अश्विन, सायलीपासून मला पूर्णाजीने लांब राहायला सांगितलं असलं तरी आम्ही फक्त शरीराने लांब राहू, पण मनाने मात्र आम्ही दोघं कायम जोडलेले असू. जोडलेले काय एकच असू, कारण सायली आणि अर्जुन एक आहे आणि आम्हाला दोघांना कधीच कोणीच वेगळं करू शकत नाही. आणि पूर्णा आजीच काय, ती तर सध्या त्रासात आहे आणि त्यामुळे ती असं वेड्यासारखं वागतीये. पण काही हरकत नाही, कालांतरानंतर सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही सगळेच जण आता निश्चिंत व्हा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी प्रिया आहे ती ना तुरुंगात वेड्यासारखं करत असते. म्हणजे ती म्हणत असते की मला काही खायला नको, काही प्यायला नको, मला माझा नवरा हवाय, मला माझा अश्विन हवाय. अश्विनच्या शिवाय मी काही ऐकणार नाही, कोणाचंच ऐकणार नाही. मला काही खायचं नाही, काही यायचं नाही, असा सगळा हट्ट आता ती करत असते. आता तिला पोलीसवाले सांगत असतात की हे बघ, तू जास्त नाट करू नकोस, खायला मिळते तर खा. प्रिया म्हणते, मी म्हटलं ना मी नाही खाणार, तर मी खरोखर नाहीच खाणार. मला माझा नवरा हवाय, मला माझ्या नव्याला भेटायचंय, माझ्या नव्याशी बोलायचंय. त्याबरोबर मग आता पोलिसांचा नाईलाज होतो आणि पोलीस विचार करतात की ही जर मेली गेली तर आपल्याला त्रास होईल, त्यापेक्षा आपण हिच्या नव्याला इकडे बोलवून घेऊया. मग पोलीस आता अश्विनला कॉल करतात आणि सांगत असतात की तुमची बायको प्रिया ही काहीही खात पीत नाहीये, तर तुम्हाला इकडे पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. आता अश्विनला खरंतर पोलीस स्टेशनला जाण्याची बिलकुलच इच्छा नसते. त्याला मुळात प्रियाला बघण्याचीच इच्छा नसते. पण आता पोलीस स्टेशनमधून पोलिसांचाच फोन आलेला असतो. त्यामुळे मग तो विचार करतो की नाही जायला तर हो, उगाच पुढे जाऊन काही गोंधळ गडबड व्हायला नको. मग आता अश्विन हा पोलीस स्टेशनला येतो. आता तो पोलीस स्टेशनला येऊन सांगतो की मी अश्विन सुभेदार, त्या मुलीचा नवरा. त्याबरोबर मग आता पोलीस अश्विनला प्रियाकडे घेऊन जातात. आता अश्विनला समोर बघून रिया खूप जास्त खुश होते. आणि आता अश्विन, तू आलास, मला माहीत होतं तू येणार, तुला माझी काळजी आहे अश्विन, म्हणून तू आलास ना, असं म्हणत ती त्याला मिठी मारायला येते. त्यावेळी अश्विन
प्रियाला स्वतःपासून दूर करतो आणि म्हणत असतो, लांब हो माझ्यापासून. हे बघ, तू कोणी नाहीयेस, माझी समजलं माझ्याशी तुझा काही एक संबंध नाहीये. त्याबरोबर प्रिया म्हणू लागते, अश्विन अरे असं काय करतोस, असं नको ना बोलू. हे बघ, कितीही काही असलं तरी आपण हे विसरू शकत नाही ना की मी तुझी लग्नाची बायको आहे. प्लीज 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 अश्विन ऐक ना प्लीज, तुला भेटण यासाठी मी उपाशी राहिले, तुला भेटण्यासाठी मी हा सगळा अट्ट्यास केलाय. त्यावेळी अश्विन तिला म्हणत असतो, जर असा नीचपणा केलाच नसतास ना तर तुला माझ्यापासून दूर करण्याची हिंमत कोणातच नव्हती. असो हे बघ, मला ना तुझ्याशी काही एक बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. तसही मी इथे आलोय ते म्हणजे काही तुला भेटण्यासाठी नाही, तर मी इथे आलोय पोलिसांना हे सांगण्यासाठी की माझा या मुलीशी काही एक संबंध नाहीये. ही मुलगी जरी मेली ना तुरुंगात तरी सुद्धा मला संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. मला या मुलीशी काही घेणं देणं नाहीये, कळलं का तुला. प्रिया आता अश्विन समोर हातापाया पडत असते. अश्विन असं नको करू अश्विन, प्लीज प्लीज. पण अश्विन तीच काही ऐकत नाही. तो तिला तशीच ढकलतो तुरुंगात आणि म्हणतो, हिथेच चढ, हीच तुझी लायकी आहे, हीच तुझी खरी जागा आहे. त्यानंतर मग तो पोलिसांकडे येतो आणि पोलिसांना सांगत असतो की हे बघा साहेब, हिने आमची खूप मोठी फसवणूक केलेली आहे, माझ्या कुटुंबाबरोबर विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे आता मला या मुलीबद्दल काहीही वाटत नाही, अजिबातच काही नाही. आणि म्हणून आता मी या मुलीला डिवोर्ससुद्धा लवकरच देऊन टाकणार आहे. तर ही मुलगी जरी तुरुंगात मेली ना तरीसुद्धा मला कळवण्याची काही एक गरज नाहीये. आता ही मुलगी माझ्यासाठी फक्त एक अनोळखी एक स्ट्रेंजर आहे. त्यामुळे प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, पुढच्या वेळेपासून माझ्यापर्यंत या मुलीबद्दल कुठलीही गोष्ट पोहोचवू नका. त्यानंतर मग आता प्रिया ही अश्विनला म्हणत असते, अश्विन थांब अश्विन, असं नको बोलू अश्विन अश्विन. पण अश्विन काही ऐकत नाही आणि थांबतही नाही. तो तिकडून थेट निघून जातो. आता अश्विन निघून गेल्याच्यानंतर मग मात्र इकडे आता प्रियाचे खूप जास्त हाल सुरू झालेले असतात. पोलीसवाले प्रियाला म्हणत असतात, बघितलंस ना, आता तुझ्या नव्याला सुद्धा तू नकोशी झालेली आहेस. मुळात तू हवी अशी वाटावी अशी इतकी तुझी लायकीच नाहीये, नालायक आहेस तू एक नंबरची. त्यामुळे आता गुपचूप इथेच तुरुंगात सडत राहायचं. खायला 2 वेळच देतोय, ते गुपचूप खायचं नाही तर तेवढं सुद्धा मिळणार नाही, समजलं ना. आता तुला उद्यापासून खूप काम पडणार. आणि मग पोलीस आता दुसऱ्या दिवसापासून प्रियाकडून काम सुद्धा करून घ्यायला सुरुवात करतात. प्रियाला आता स्वयंपाकामध्ये मदत करावी लागत असते. एवढं मोठं जेल, त्यामध्ये एवढे सारे कैदी, त्या सगळ्यांसाठी भाजी बनवा, भाजी निवडा, त्याचबरोबर पोळ्या भाज्या सगळं प्रिया करत असते. आणि अश्विनला मात्र या सगळ्या गोष्टींशी काहीही देणंघेणं नसतं. अश्विन त्याच्या घरामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये सुखी असतो, खुश असतो. अश्विन आता म्हणत असतो की खरंच मला ना अजिबातच आवडत नाही ही प्रिया, तिने किती मोठा खोटेपणा केलाय बघताय ना सगळेजण. आता अश्विन घरी आलेला असतो, तो बडबडत असतो. तर त्याचवेळी इकडे पूर्णा आजीला सुद्धा तोपर्यंत जाग झालेली असते, कारण 2-3 तास जास्त होऊन गेलेले असतात. आता पूर्णा आजीला तिथे टेबलावरती तिच्या आणि प्रियाचा फोटो ठेवलेला सापडतो. आता पूर्णा आजी म्हणते, हा तर माझा आणि माझ्या सायलीचा फोटो आहे. माझी सायली गेली तरी कुठे नाही, म्हणजे जेव हापासून मी घरात आली आहे तेव्हापासून मला एकदाही दिसली नाहीये. एरवी नुसती चुणचुणीत इकडे तिकडे तिकडे फिरतच असते आणि आज मात्र मला दिसतच नाहीये. मग पूर्णाजी सायलीला हाका मारतात, सायली ये, सायली सायली सायली. पण सायली काही आता तिकडे पोहोचत नाही. पूर्णा आईला राग येतो. पूर्णा आई विचार करते, ही गेले तरी कुठं मला बघू देत बरं. आणि मग पूर्णा आजी तिकडनं आता बाहेर येते आणि आता पूर्णा आजीला दिसतं की सायली ही समोर बसलेली आहे. पण आता पूर्णांजी ही म्हणू लागते की तन्वी, तू इथे बसली आहेस, मग सायली कुठे आहे? मघापासून मी सायलीला
हाका मारते, पण सायली काही मला ओ देत नाहीये. अगं हा काय आमच्या खोटो आता मला आमच्या खोलीमध्ये सापडला म्हणून मला तिची आठवण तरी आली. त्याबरोबर अश्विन म्हणतो पूर्णाई ही तुझी सायली. त्याबरोबर पूर्णाई होकार देते आणि मग ती म्हणते सायली आली की तिला लवकर माझ्या खोलीत पाठवा. कुठे गेली ती? मग आता अश्विन म्हणतो ती जरा बाहेर गेली. तू शांत हो पूर्णाई आणि ये इथे बस. त्यानंतर मग अश्विन पूर्णाईला बसवतो. मग तो पूर्णाईला पाणी वगैरे देतो आणि म्हणत असतो की हे बघ पूर्णाई, तू जरा शांत रहा, शांतपणे व्यवस्थित आपण काय करायचं ते बघूया. त्याबरोबर मग आता इकडे अर्जुन हा लगेचच विचार करत असतो की काय करायचं, कसं पूर्ण आजीला या ट्रॉमातून बाहेर काढायचं. तोपर्यंत अश्विन त्याच्याकडे येतो आणि आता अश्विनने रात्री जी काही आता सांगितलेली गोष्ट आहे प्लास्टिक सर्जरीच्या बाबतीतली ती सुद्धा अर्जुनला आठवते आणि अर्जुन आता अश्विनला म्हणू लागतो की अश्विन चल आपण दोघंजण जाऊन येऊया त्या हॉस्पिटलमध्ये, आपल्याला जाऊन बघायला हो. जर अजूनही साक्षी तिकडेच असली तर मग साक्षीला शोधण्यासाठी आपल्याला काहीही दुसरा तामझाम करावा लागणार नाही. साक्षी एकदा का आपल्या ताब्यात आली की त्यानंतर मग पुढच्या गोष्टी आणखीन जास्त सोप्या होऊन जातील. त्याबरोबर मग अर्जुन आणि अश्विन दोघेही जण त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. आता तिकडे आल्याच्यानंतर मग त्यांना कळतं की त्या मुलीची प्लास्टिक सर्जरी होऊन 2 दिवस झाले होते आणि त्यामुळे तिला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे आणि आता ती मुलगी तिकडून निघून गेली. हे ऐकून आता अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो काय? त्यावर अश्विन म्हणतो दादा, अरे इथे तिचा ॲड्रेस वगैरे असेल ना, आपण घेऊया. त्यावर मग अश्विनला अर्जुन सांगतो ठीक आहे घेऊया. मग आता अर्जुन हा ताबडतोब रिसेप्शनिस्टला म्हणत आता आम्हाला त्या पेशंटचा पत्ता हवा आहे आधी, तर ती पेशंटचा पत्ता असा आम्ही कोणालाही नाही लीक करू शकत असं म्हणते. पण मग आता त्या ठिकाणी अश्विन सुद्धा येतो आणि अर्जुनही उभा असतो. अश्विन म्हणतो मी स्वतः डॉक्टर आहे, त्यामुळे मला हवाय. त्याबरोबर मग आता ती मुलगी तयार होते तर अर्जुन सुद्धा म्हणतो आणि मी स्वतः वकिलाने पेशा आहे, आमच्या एका केस संदर्भात आम्हाला त्या पेशंटला तुमच्या भेटायचं आहे आणि म्हणूनच फक्त आम्हाला त्यांचा पत्ता हवाय. मग साक्षीचा पत्ता आता अर्जुनला त्या हॉस्पिटलमधून मिळून जातो. त्यानंतर इकडे आता पूर्णा आजी हिची झोप झालेली असते आणि ती जागी होते. ती जागी झाल्याच्यानंतर आता तिच्या सायली आणि पूर्णाजी ह्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी काढत असतात. पूर्णाजी सायलीला एक तिच्या लहानपणीची खोड सांगत असते. सायलीला ते सगळं ऐकून खूप मोठा आश्चर्य वाटत असत आणि सायली आता हसत असते. मस्त पूर्णाई, अगं मी खरंच किती आगाव होते लहान असताना वगैरे असं बोलत असते. पूर्णाई सांगत असते की अगं तू काही फक्त आगाव नाही तर तू खूप आगाव होतीस. या चौघांमध्ये तू आणि अर्जुन दोघंच मस्तीखोर होतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.